चलो ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या यशाची परंपरा राखत आमचे माजी सैनिक मित्र तसेच आमचे मोठे बंधू आणि माझे विद्यार्थी श्री राहुल डोंगरे साहेब यांची अकोला पोलीसमध्ये निवड झालेली आहे. आणि विशेष म्हणजे शेड्यूल कास्टमधून प्रथम मेरिट, बरोबर. म्हणजे शेड्यूल कास्ट माजी सैनिकमधून प्रथम मेरिट म्हणजे आपले 30 जागा माजी सैनिकांच्या अकोला पोलीसमध्ये होत्या. त्यापैकी 5 जागा आपण खाल्ल्या म्हणजे आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी. आणि त्याच्यामध्येही एक विद्यार्थी आपला मेरिटमध्ये आलेला आहे. ते आहेत राहुल डोंगरे साहेब. जबरदस्त अभ्यास होता त्यांचा आणि आहे सुद्धा. सोबत त्यांनी इथं बसून कशा पद्धतीनं मेहनत केली. त्याच्या आधी त्यांचं मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालं होतं. परंतु असो, आता त्यांचं एकदम आपलं जे होमटाऊन आहे आपलं अकोला, इथं त्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप अभिनंदन, त्यांचेच पेढे भरून करतो. कारण की हे त्यांचेच पेढे आहेत. आणि मी नोकरी लागल्यानंतर खूप आवश्यक असते पेढ्यांची, गोड तोंड झालं पाहिजे. तर खूप खूप अभिनंदन राहुल भाऊ तुमचं. अशीच प्रगती करत राहा. हो, मी पहिले देतो ना तुम्हाला. तुम्ही याच्यानंतर हो वाटून देऊ आपण. याच्यानंतर नमस्कार. पहिले तर माझं नाव राहुल रामकृष्ण डोंगरे, एक सर्व्हिसमॅन आहे. मी 17 वर्षे सर्व्हिस करून परत 21मध्ये आलो होतो अकोल्यामध्ये. तर आमचा ग्रुपच होता एक पूर्ण. आम्ही 10-12 एक सर्व्हिसमॅन सगळे होतो. तर आल्यानंतर सगळ्यांसाठी आम्हाला एक्समॅनला असं भारी जाते सगळ्यात नवीन मुलांपेक्षा. तर क्लास लावायचा होता. तर आमच्या ग्रुपचे होते धम्माधऊ मोहोड, ते पण आता अकोल्यामध्ये मागच्या वर्षी लागलेले आहेत. त्यांच्या आम्ही इथं अकोल्यामध्ये अनिल हांडे सरांकडे आलो होतो. सुरुवातीला क्लास आपला तिकडे होता 12 ज्योतिर्लिंग मंदिराकडे. तिथं आल्यानंतर सरच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय नेमकं हे काही माहीत नव्हतं. सुरुवातीला तयारी कशी करायची, गणित मराठी याच्याबद्दल तर काही विषयच नव्हता. 17 वर्ष केल्यानंतर समजा मागचं जे शिक्षण घेत होतं ते पण विसरून गेलो होतो पूर्ण. पण सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं. सगळं बेसिकपासून आम्हाला काय कसं करायचं आणि स्पर्धा बाहेरच्या याच्यामध्ये कशी असते हे सगळं सरांनी नॉलेज दिलं आम्हाला. त्याच्यानंतर मी माझा 2 वर्ष कंटिन्यू अभ्यास केला इथं. आम्ही क्लासवर सकाळी येत होतो तर संध्याकाळपर्यंत दिवसभर म्हणजे इथंच राहायचो. डबा घेऊन येत होतो इकडं, दिवसभर इथं थांबायचो. त्याच्यानंतर माझं मागच्या वर्षी मुंबई पुण्यात सिलेक्शन झालं होतं. सिलेक्शन झालं पण मला ते कोर्ट केसचं असल्यामुळे मला ते वेळ भेटला, 1 वर्ष वेळ लागला. आणि आता 7 तारखेला माझं जॉईनिंग होतं मुंबईला. पण मी मुंबईला गेलो नाही कारण की मी मधात अकोल्याची एक्झाम दिली तर त्याच्यामध्ये मी टॉपमध्ये आलो. तर मग घरच्या म्हणत की मुंबई जायचा काही विषय नाही, अकोल्यामध्ये करा. त्याच्यामुळे मुंबई सोडला आणि अकोल्यामध्ये येतो. तर माझं म्हणणं एवढंच आहे की अभ्यास केल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि अभ्यास असा करायचा की एकदा केला की तो परत परत करायचं काम पडलं नाही पाहिजे. जसं आम्ही इथं एक माझे राजेंद्र वानखडे ते मित्रात माझ्यानंतर त्यांचा नंबर आहे अकोल्यामध्ये, 3रा नंबर आहे त्यांचा. तर असा ग्रुप बनवून आम्ही अभ्यास करत होते मी. तर तुम्ही पण तसंच, खास करून एक सर्व्हिसमॅन जे नवीन मुलांचं तर वेगळं काम आहे पण एक्समॅनला खूप भारी जाते. तर त्यांनी ग्रुप बनवून अभ्यास करायचा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि धन्यवाद सर.